हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. चला तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे सेल्फ इंट्रोडक्शनचा, आणि तुम्ही लोक पण खूप दिवसापासून त्या ब्लॉगची वाट बघत होता, तर म्हटलं आज करूनच टाकूयात आपण. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं की सेल्फ इंट्रोडक्शनचा नेक्स्ट ब्लॉग राहील, बट काही कारणांमुळे तो मला टाकायला लागला आणि मग आता आपण सेल्फ इंट्रोडक्शनचा ब्लॉग शूट करत आहोत. तर चला, भरपूर जणांना प्रश्न होते की नाही का, तू कुठे राहतेस, तू जॉब करतेस की काय करतेस, किंवा एज्युकेशन काय आहे, तू यूट्यूब चॅनल का सुरू केलं, कसं सुरू केलं, काय मोटिवेशन होतं. तर चला, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत. तर चला, वेळ न घालवता मी हा ब्लॉग सुरू करत आहे. तर चला, पहिल्यांदा मी माझे इंट्रोडक्शन करून देते. तर मी दिव्या सत्यम मांढरे आणि राहणार बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका, बट नगरमध्ये जॉब करत आहोत. आणि आमच्या जर शेजारी बघायला गेलं तर शेजारचं जो गाव आहे त्याच्यामध्ये नगर जिल्हा आहे, आणि आमच्या ज्या गावात आहे तो बीड जिल्हा आहे. भरपूर जणांना प्रश्न पडतो की असं कसं काय होऊ शकतं तुमच्या शेजारच्या गावात. तर हो, ही गोष्ट खरी आहे, कारण की जशी काही नदी डिवाइड होती तसं तशी गावं डिवाइड होतात, आणि त्या नदीमुळे सेपरेशन झालेलं आहे. काही लोक बीड जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत आणि काही लोक नगर जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. तर सो आम्हाला नगर जवळ पडतं, मग त्यामुळे आम्ही जास्त काही गोष्टी आहेत, जॉब्स म्हणा किंवा काही म्हणा, तर आम्ही नगरमध्येच होतो. जरी आम्हाला काही खरेदी करायचं असेल तर आम्हाला नगर जवळ आहे, सो मग आम्ही नगरमध्येच होतो. आणि जर बीड बघायला गेलं तर खूप जास्त लांब आहे, त्यामुळे मग आम्ही बीडमध्ये जायचा विचार पण करत नाही, आणि जास्त काही गोष्टी नाही पण आहेत, सो मग त्यामुळे आम्ही जातही नाही. तर चला, भरपूर जणांचा प्रश्न होता की तुझं एज्युकेशन काय आहे. तर माझं एज्युकेशन ॲनिमेशन झालेलं आहे. तू वर्किंग वुमन आहे? येस, मी वर्किंग वुमन आहे, आणि मी न्यूज चॅनलमध्ये जॉब करते. बाकीच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहे ती मला शेअर करायला आलं नाही, सो मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर नाही करते. फक्त एवढंच सांगू शकते की न्यूज चॅनलला मी जॉब करते म्हणून. तर चला, यानंतर की तुझं शिक्षण कुठे झालं आहे, तर मी श्रीगोंदामध्ये कॉलेज झालेलं आहे माझं 12th आणि नगरमध्येच माझं ॲडमिशन झालेलं आहे. तर त्यानंतरचा जो प्रश्न आहे, तू यूट्यूब चॅनल कसं चालू केलं किंवा त्यामागचं मोटिवेशन काय आहे. तर मोटिवेशन जर म्हणायला गेलं ना, तर असं की ठरवलेली काही गोष्ट नाही की आपल्याला हेच करायचं किंवा ते करायचं. बट माझं असं आहे की मी जॉब पण करते आणि ते साईड बाय आपण हे पण ट्राय करून बघूया. आणि खूप फ्रेंड्स मला म्हणायचे की तू जे काही रील्स वगैरे बनवते तसंच आपण यूट्यूबला पण घेऊन येणार, कारण की भरपूर जणांचं असं असतं की बाकीच्यांची जी लाईफ असते ना ती बघायला खूप आवडत असते. तसंच माझं पण आहे की मी कोणाला असं म्हणत नाहीये, मी खूप सारे क्रिएटर्सला पण यूट्यूबला बघते आणि अजूनही खूप जणांचे ब्लॉग्स बघते, कारण की मला खूप आवडतात जे कोणी क्रिएटर आहेत आवडणारे त्यांचे ब्लॉग मी रोज बघते, न चुकतात ते पण. तर याचा मागचा जो मोटिव्ह आहे ना, तर आपण ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जर आपल्या आयुष्यात करतो की ज्यापासून आपल्याला मोटिवेशन भेटतं, काही गोष्टींचे अप अँड डाऊन्स होतात आपल्या लाईफमध्ये, तर ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, तर ह्यापासून पण तुम्हाला पण काही शिकायला भेटू शकतं आणि मला पण खूपशा गोष्टी शिकायला भेटतात. आणि मोटिवेशन जर म्हटलं असं तर माझ्या मम्मीचा मला खूप जास्त सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, तू करू शकतेस. आणि माझ्या हजबंडचा पण तसंच खूप जास्त मला सपोर्ट आहे. सो ते दोघं माझ्यासाठी खूप जास्त सपोर्ट आहेत की भरपूरशा गोष्टी त्या दोघांसोबत पण शेअर करत असते. तर मी यूट्यूब चॅनल चालू करणार की कोणासोबत जास्त माझं कोणासोबतच डिस्कशन झालेलं नव्हतं, फक्त आम्हाला दोघांना माहित होतं मी यूट्यूब चॅनल चालू करते. सो मग आम्ही यूट्यूब चॅनल चालू केल्याच्या नंतर मग फर्स्ट जेव्हा ब्लॉग पडला त्यावेळेस मी लिंक व्हॉट्सअपला वगैरे शेअर केली. त्यावेळेस सगळ्या फ्रेंड म्हणलं की आम्ही ह्या गोष्टीसाठी खूप दिवसापासून तुला म्हणत होतो की तू सुरू कर म्हणून, पण तू काही सुरू करत नव्हती. बट मला असं वाटायचं की काही गोष्टी लोक आपण जेव्हा सोशल मीडियावर जातो त्यावेळेस आपल्याला बॅड कमेंट्स पण करतात किंवा वाईट पण दृष्टिकोनाने बघतात. बट मग मी हे ठरवलं की आपल्याकडे कोणी कसंही बघता, आपण जर चांगला मोटिव्ह होऊन गेलो तर असे पण लोक आपल्याला पुढे चांगलं जाऊन देत नाही. वाईट गोष्टींनी पण आपल्याला मागं ओढण्याचा जे कोणी जवळचे असतात ते पण आपल्याला प्रयत्न करतात खूप जास्त, हे पण आम्ही बघितलेलं आहे. सो मग मी ठरवलं की आपण तर ब्लॉगला सुरुवात करूयात, बघूयात कसं होत आहे पुढं, आपण कुठपर्यंत आपली मेहनत कामी येते. आणि जर माझे फ्रेंड्स जर बघायला गेले तर खरंच खूप सपोर्टिव्ह फ्रेंड्स आहेत. भरपूरसे मित्र असे असतात की नाही का पुढे जर एखादं गेले ना तर त्याला मागे ओढत असतात, बट तसं नाही. माझ्या फ्रेंड्स मला खूप जास्त सपोर्ट करतात की तू करू शकतेस आणि तुला काय अडचण आहे तर आम्ही पण आहोत. मला प्रश्न पडला असेल की आपल्या ब्लॉग थ्रू नाही का व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्यापर्यंत मी काय पोहोचवणार आहे ब्लॉग थ्रू, नाही का.
तर आपल्या चॅनलवरती आपण कपल व्हिडिओज म्हणा किंवा फनी व्हिडिओ, प्रँक व्हिडिओज, डेली रुटीन, डेली ब्लॉगिंग, फेस्टिवल्स, लग्न, हे ते सर्वच गोष्टी बघायला तुम्हाला भेटणार आहे. आणि खूप जास्त इंटरेस्टिंग वगैरे ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत. पिझ्झा चॅलेंज वगैरे आपण ब्लॉग टाकलेले आहेत, तुम्ही खूप जास्त प्रेम दिलेलं आहे त्याला पण. मग शॉपिंग म्हणा किंवा नाही का कलेक्शन, ब्युटी टिप्स वगैरे हे सर्व काही त्या गोष्टीमध्ये येणार आहेत. म्हणजे काही होम डेकोर म्हणा, होम टिप्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण पुढे पुढे घेऊन येणार आहोत. तर हा जो यूट्यूबचा प्रवास असेल तो थोडासा खडतरही असू शकतो, जसं की आपण विचारही करू शकत नाही. तर चला, आपण जी सुरुवात केली कुठेतरी आपण छोटीशी, आणि जे म्हणतात ना की उद्या सुरुवात करायची त्याच्याऐवजी आज सुरुवात केलेली कधीही पण बेटर राहते. आणि ह्या गोष्टी खूप जास्त आम्ही ऑब्झर्व केल्यात की नाही का, उद्या सुरुवात करण्यापेक्षा आज सुरुवात केलेली खूप चांगली असते. तर चला, आजचा हा जो ब्लॉग होता छोटासा असा सेल्फ इंट्रोडक्शन आपलं झालेला आहे. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.